आता बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातल्या जीबीएस संशयित रुग्णाचा कसा मृत्यू झाला त्याचे तपशील आरोग्य विभागाने जाहीर केले आहेत। रुग्णाला अशक्तपणा तसेच गिळण्याचा त्रास होत असल्याची या तपशिलामध्ये माहिती समोर आली आहे। पुण्यामधल्या जीबीएस संशयित रुग्णाचा मृत्यू नेमका कसा झालेला आहे या संदर्भातली माहिती आरोग्य विभागाने जाहीर केलेली आहे। रुग्णाला अशक्तपणा जाणवत होता, गिळण्याचा त्रास होत होता, यामध्ये अशा तपशिलामध्ये ही माहिती नमूद करण्यात आलेली आहे। या रुग्णाच्या दोन्ही पायांमध्ये अशक्तपणा जाणवत होता आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं। त्याच वेळेस या व्यक्तीला गिळण्याचाही त्रास होत होता असं अहवालामध्ये सांगण्यात आलंय। रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं। 25 तारखेला या रुग्णाला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं होतं। तर 18 तारखेपासून या व्यक्तीला अशक्तपणा जाणवण्यास सुरुवात झालेली होती। रक्तदाब कमी झाल्यानंतर त्याला सीपीआर ही देण्यात आला। रुग्णाला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। पुण्यातल्या जीबीएस संशयित रुग्णाचा मृत्यू नेमका कसा झाला याचे तपशील आरोग्य विभागाने जाहीर केले।